कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. जामखेडच्या नागेश्वर यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचा फड लागला होता. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला आलेल्या विधान परिषद सभापती राम शिंदेंना आखाड्यामध्ये उद्घाटनासाठी जसं उतरवलं तसं त्यांच्या अंगामध्ये वीरश्री संचारली. त्यांनी त्यांच्या भाषणात मैदानातला कुस्तीचा विषय थेट राजकीय आखाड्यात नेला. त्यांनी थेट रोहित पवारांनाच ललकारलंय. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मैदानात या, कुस्ती लागली की पाहूच कोण कुणाला पाणी पाजतंय असं आव्हान देऊन टाकलंय. खरा निकाल काय झाला हे बघितलं पाहिजे. लोकांच्या मनात शंका असायचं काही कारण नाही. आणि मग बघू कोण पडतंय कोण जिंकतंय बघायचं ना. आणि मग ते दुसऱ्या वर्षी कुस्ती लागल्याच्या नंतर कुस्तीच्या मैदानावर झाल्याच्या नंतर कोण पडतोय कोण जिंकतोय कोण कुणाला पाणी पाजतंय हे या मैदानात बघू आपण. राम शिंदेंनी दिलेल्या आव्हानावर आमदार रोहित पवारांनी वेगळाच डाव टाकलाय. आता आपली कुस्ती राम शिंदेंशी नसून राम शिंदेंचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांच्याशी असल्याचं रोहित पवार म्हणालेत. आपलं मैदान आता वेगळं असल्याचा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. तुम्ही छोट्या मैदानात खेळत आहात, आम्ही महाराष्ट्राच्या मैदानामध्ये खेळत आहोत. त्यामुळे राम शिंदे सरांचं मैदान हे छोटं आहे, आमचं मैदान हे मोठं आहे. आणि आम्ही आता कुस्ती जी खेळत आहोत त्यांच्या नेत्यांबरोबर कुस्ती खेळत आहोत. त्यांचे नेते दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत आहेत. त्यामुळे तुमची कुस्ती कोणाबरोबर आणि माझी कुस्ती कोणाबरोबर हे कुठेतरी त्या ठिकाणी आता आपण ठरवलं पाहिजे. राम शिंदेंनी रोहित पवारांना पुन्हा ललकारलं असलं तरी प्रत्यक्ष राजकीय कुस्तीला अजून बराच वेळ आहे. 2029ला पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हाची राजकीय गणितं काय असतील हे आत्ताच सांगता येणार नाहीयेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवारांना 1,27,676 मतं मिळाली होती. राम शिंदेंना 1,26,433 मतं मिळाली होती. राम शिंदेंचा अवघ्या 1,243 मतांनी पराभव झाला होता. राम शिंदे आता विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी विराजमान झाले असले तरी त्यांना जामखेडमधील हिशोब चुकता करायचा आहे. आता 2029 साली जामखेडचा सामना कसा होणार आणि मैदानामध्ये पुन्हा तेच पैलवान असणार का याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र, अहिल्यानगर.